शहर गुन्हे शाखेने बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यासह 8 जणांना अटक केली आहे। या प्रकरणात बनावट कागदपत्रांच्या आधारे दिव्यांग प्रमाणपत्रे तयार करून देण्यात आल्याचे उघड झाले असून सोलापूर सिव्हिल रुग्णालयातून 1 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत वितरित करण्यात आलेल्या 3714 दिव्यांग प्रमाणपत्रांची चौकशी सुरू करण्यात आली आहे। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्याद वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लतीफ देवलाल जंकर यांनी दिली होती। प्राथमिक तपासात अहमदनगर येथील कंत्राटी लिपिक राजेश भाऊसाहेब जाधव याने बनावट आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांच्या आधारे सोलापूर येथील व्यक्तींना ऑनलाईन प्रक्रियेद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून दिल्याचे निष्पन्न झाले। या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला। तपासादरम्यान आरोपी राजेश जाधव याला अहमदनगर जिल्ह्यातून ताब्यात घेतल्यानंतर या रॅकेटमधील इतर आरोपींची नावे समोर आली आहेत। त्यानुसार महेश बाराजे, राजेश दवण, विजय गर्जे, अरुण शिंपी, वसीम शौकत खान, सागर राजपूत आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश कणके यांना अटक करण्यात आली आहे। तपासात आरोपी क्रमांक 1 राजेश जाधव याने बनावट आधार कार्ड तयार करण्यासाठी वापरलेले संगणक आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे। तसेच बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे तयार करण्यासाठी वापरलेला सोलापूर सिव्हिल रुग्णालयातील संगणकही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। पोलिसांच्या तपासात आतापर्यंत 8 संशयास्पद दिव्यांग प्रमाणपत्रे विना तपासणी वितरित झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यामागील संपूर्ण साखळीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे। या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून तपास सुरू असल्याने आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली।